करतो। आता झालेल्या 26 नोव्हेंबर 2024 75वा संविधान दिन पार पडलेला आहे आणि परभणी येथे काही समाजकंटकांकडून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची प्रतिकृती तोडफोड करण्यात आली। त्याचा प्रथमतः मी जाहीर निषेध करतो व त्या समाजकंटकावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे मी प्रशासनाला निवेदन देतो व आमचा बंधू शहीद भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा जो लाठी हल्ल्यामध्ये लॉकअपमध्ये मृत्यू झालेला आहे त्याची चौकशी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमच्या माध्यमातून करण्यात यावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो। आणि परभणी येथील जे निरपराध भीमसैनिक ज्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहे, बेकायदेशीररित्या गुन्हे दाखल केलेले आहे, त्यांचे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे, अन्यथा हा भीमसैनिक शांत राहणार नाही। जसं तसं त्यांना उत्तर दिलं जाईल प्रशासनाला, याची नोंदही त्यांनी घ्यावी आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर असे संविधानावरील हल्ले थांबले नाहीत तर संपूर्ण देशभर राज्यभर याच्यापेक्षाही तीव्र असे आंदोलन होतील, याची नोंद प्रशासनाने घ्यावी। व मी आपल्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याला भावपूर्ण आदरांजली वाहतो व आपले तेथील पॅन्थर भीमसैनिक विजय बाबा वाकोडे यांचंही काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेलं आहे, त्यांच्याही स्मृतीचं अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय भीम, जय संविधान।